सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद। रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत। मी सध्या आहे कुमटे या ठिकाणी। कुमटे या जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्षातून जे अधिकृत उमेदवार आहेत ते म्हणजे विशाल आनंदराव चव्हाण। विशाल आनंदराव चव्हाण यांच्या निवासस्थानी मी सध्या आहे। विशाल आनंदराव चव्हाण हे काँग्रेस पक्षातून या कुमटे जिल्हा परिषद गटामध्ये या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत। ते नेमके या निवडणुकीला का सामोरे जात आहेत, त्यांची भूमिका काय आहे, त्यांचा प्रचार कसा चालू आहे, काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवण्याचा त्यांचा नेमका मानस काय आहे, त्यांचा विचार काय आहे, या संदर्भात सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। नमस्कार विशालजी। नमस्कार विशालजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण या कुमटे जिल्हा परिषद गटामध्ये या निवडणुकीला सामोरे जात आहात, तर आपली नेमकी निवडणूक लढवण्यामागची काय भूमिका आहे? सर्वांचं मी प्रथमतः सह्याद्री वेदचं प्रथमतः स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। कालच एक महाराष्ट्रात अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्या घटनेचा एक काँग्रेस पक्ष म्हणून, काँग्रेस कमिटी कोरेगाव म्हणून या वतीनं आम्ही दुःख व्यक्त करतो, हळहळ व्यक्त करतो। मी स्वतः विशाल आनंदराव चव्हाण, मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषद गट 27 यासाठी कुमटे गटातून उभा आहे। तर ही इलेक्शन मी काँग्रेसकडून का करतो अशा तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना असं मला वाटतं की मी एक काँग्रेसचा कर्मठ कार्यकर्ता आहे साहेब। मी गेले 15 ते 17 वर्ष सक्रियपणे मी काँग्रेसमध्ये काम करतो आहे। या सगळ्या कामाची दखल घेत माननीय आमचे नेते, वरिष्ठ नेते माननीय पृथ्वीराजजी चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, तसेच आमचे तालुक्याचे नेते माननीय विजयरावजी कनसे, तसेच आमचे राजेंद्र शेलारजी, आमचे तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांत चव्हाण, जिल्हा सेलचे अध्यक्ष माननीय कुंभारांना जगन्नाथ कुंभार आम्ही ते हे बोलतो। पण या सगळ्या लोकांनी मला सांगितलं की विशाल आपल्याला ही इलेक्शन ताकदीनं करायचं आहे। तर आम्ही या इलेक्शनला पुढे जात असताना आमच्या काही मीटिंग्स झाल्या। या मीटिंग्स झाल्यानंतर आम्ही ठरवलं की कोणी इलेक्शन करायचं, कोणी नाही करायचं। तर माझी इच्छा मी व्यक्त केल्यानंतर यांनी सांगितलं की तुझ्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेसाठी तू आमच्यासाठी योग्य उमेदवार वाटतो आणि तू एक इतक्या वर्षाचा कार्यकर्ता आहे, तुझ्यासाठी आपण काँग्रेसकडून AB फॉर्म आणूया आणि तू इलेक्शन करायचं आहे। हे सगळं घडलं असताना त्या प्रक्रियेत आमचे एक 4-8 दिवस गेले। आम्हाला थोडा उशीरही झाला निर्णय घेण्यासाठी आणि माझ्यावरचं पक्षाचं प्रेम आणि माझंही पक्षावरचं प्रेम या अनुषंगानं मला पक्षानं उमेदवारी दिलेली आहे आणि मी आता येणाऱ्या ह्या रणसंग्रामाला 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मी सामोरं जात आहे। पण विशालजी, एकंदरीत बघितलं तर आता महाराष्ट्र राज्याची परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा सत्तेमध्ये आहे। तर एकंदरीत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असं घडलेलं आहे की बऱ्यापैकी ह्या काँग्रेस राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते, नेते हे भाजपमध्ये गेलेले आहेत, शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या सत्ताधारी पक्षांमध्ये उमेदवारी मिळावी जिल्हा परिषद पंचायत समितीला, ही प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक उमेदवाराची भावना आहे। आणि अशावेळी आपण काँग्रेस पक्षातून उमेदवारी करत आहात की आता सध्या काँग्रेस हा सत्तेमध्ये पक्ष नाही आहे, पण अशा परिस्थितीत सत्तेत नसला तरी तुम्ही काँग्रेसमधून ही उमेदवारी करत आहात, म्हणजे नेमकं काय सांगाल याबाबत? बोतालजी, मुळात आम्ही सत्तेसाठी इलेक्शन करत नाही आहे। या इलेक्शनसाठी मुळात माझ्यावर काही संस्कार झालेत, बाबासाहेबांचे संस्कार आहेत आमच्यावर, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावर संस्कार आहेत। कसं आहे की सत्तेत जाऊन बसलं म्हणजे सगळंच काय साध्य झालं असं नाही आहे। मुद्दा 1। मुद्दा 2, सत्तेसाठी धडपडलं पाहिजे का? तर नाही, समाजासाठी धडपडलं पाहिजे, समाजाचा विचार पुढे नेला पाहिजे। मुद्दा तो एक झाला। आणि इलेक्शन आम्ही केली पाहिजेत का? तर केली पाहिजेत। आम्हाला घरी बसायचे का? तर आम्हाला अजिबात घरी बसायचं नाही।
आम्ही जोपर्यंत आमचं चिन्ह आमचे विचार घेऊन लोकांच्यापर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला कुठेही ही जनता स्वीकारणार नाही. लोक म्हणले तुमची आघाडी होणार आहे किंवा न होणार आहे. आम्हाला मुळात आदेश होते की आपण सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी हा सध्या भाजपबरोबर आहे आणि बाबांच्या आदेशावर आम्ही चालतो. त्यांनी सांगितलं की जर आघाडी जर तुम्हाला करून जर घड्याळाबरोबर जायचं असेल तर ते आपल्याला जाता येणार नाही. आपला हा काँग्रेस विचारधारा आहे आणि काँग्रेस विचारधारा ह्या भाजपच्या विचारधारेशी जुळू शकत नाही. आपला आपण इलेक्शनला सामोरं जाऊया आणि त्याच ताकदीनं ते इलेक्शन करूया. एकंदरीत परंतु आता हा जिल्हा परिषद गट तसा मोठा आहे, म्हणजे अगदी चिमणगावपासून बिवडी त्रिपुटी हा संपूर्ण असा भाग येतोय, कुमटे वगैरे. तर एकंदरीत आपल्याला हा निवडणुकीचा सध्या प्रचार करत असताना नेमका आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो, लोकांचा जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो? मुळात या गटाला म्हणजे कुमटे गटाला आता हा नव्यानं गट तयार झालेला आहे. म्हणजे चिमणगाव पूर्वी गण होता, कुमटे गट होता, नंतर सातारोड गट झाला, कुमटे गण झाला आणि आता ही परत पुनर्रचना होऊन त्याला जुना गट म्हणजे हा जवळजवळ या गटाचा इतिहास आहे. या गटामध्ये माननीय आमचे नेते तानाजीराव पाटील यांनी या गटामध्ये इलेक्शन केलेलं आहेत किंवा इलेक्शनला सामोरे गेलेले आहेत आणि माननीय आदरणीय आमच्यासाठी आशीर्वाद असणारं स्थान म्हणजे माननीय शंकररावांना या आपल्या तालुक्याचे माजी आमदार आणि डॉक्टर श्री शालनताई पाटील यांच्या हा विचाराचा हा मतदारसंघ आहे. तर या विचाराच्या मतदारसंघाला ते वळण आहे का? तर आहे. आज तुम्ही असा विचार करा, या मतदारसंघात सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता होती, मान्य करतो मी, पण काँग्रेसची सत्ता जास्त होती. या सत्तेच्या काळात काँग्रेस म्हणून प्रचंड कामं झालेली आहेत आणि मी हे ताकदीनं सांगू शकतो कारण मी 15-20 वर्षाचा कार्यकर्ता काँग्रेसचा आहे. आता प्रत्येक गावातल्या लोकांनी तो विचार केला ना की ते बघितल्यानंतर दिसतं, म्हणजे बारकावे लक्षात येतील. आता आपण जिल्हा परिषदेपुरतं बोलूया. जिल्हा परिषदेतनं लोक काय कामं करतात बोतालजी? तर पहिला शिक्षणाचा प्रश्न आहे, तो मार्गी लागतो. दुसरा पाण्याचा प्रश्न आहे. तिसरा आरोग्याचा प्रश्न आहे. चौथा महिला सबलीकरणाचा प्रश्न आहे. पाचवा प्रश्न आपण पाणी जिरवा पाणी अडवा या प्रश्नावर बराचसाच कायापालट झालेला आहे आणि आम्ही तो प्रयत्नही केलेला आहे. या सगळ्या घटनेत माननीय शंकररावांना असतील ना, यांनी त्या काळात आपला कोरेगाव तालुका हा महाराष्ट्रात 1 नंबरचा रस्ते असलेला आणि पूर्ण जाळे असलेला तालुका आहे. हे कुणी केलेलं आहे? तर हे काँग्रेस पक्षाने केलं. म्हणजे स्वर्गीय शंकरराव जगताप अण्णा हे सलग 4 ते 5 टर्म या कोरेगाव तालुक्याचे आमदार होते आणि त्यांनी म्हणजे इतिहास जर बघितला कोरेगाव तालुक्याचा तर सर्वात जास्त सत्ता भोगलेला पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष असं म्हणायला काय हरकत नाही. आणि एकंदरीत तुम्ही स्वर्गीय शंकरराव जगताप अण्णा यांनी जी कामं केलेली आहेत त्याचबरोबर या तालुक्याच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे, ती भूमिका लोकांना सांगणार आहात असं म्हणाल का? म्हणजे काय सांगायला? हो, अगदी निश्चित. कारण आम्हाला काम करायची संधी सर भेटली नाही आहे. आता मी माझ्या माध्यमातून किंवा माझ्या पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे की आपल्याला काँग्रेस विचारधारा घेऊन येणारी निवडणूक पार पाडून या कुमटे गणामध्ये लासुर्णे गणामध्ये आपल्याला त्या पद्धतीचं पूर्वीसारखं कामं करायचे आहेत. आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, नाविन्यपूर्ण आता शाळा संपवायचं कार्य चालू आहे पण आम्ही ते होऊन देणार नाही आहे. आम्ही नव्यानं शाळा बांधू, नव्यानं पाणी जिरवा पाणी अडवायची कामं करू, महिला सबलीकरण करू, आरोग्याची काळजी घेऊ लोकांची आणि ते विचार आमच्या डोक्यात आहेत आणि राहतील कायम. माझा दुसरा पुढचा प्रश्न असा आहे की एका बाजूला काँग्रेस पक्ष सध्या सत्तेमध्ये नाही आहे महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये असल्यानंतर विकास कामं अनेक आणता येतात, मतदारसंघामध्ये गणामध्ये करता येतात. आत्ता सध्याची परिस्थिती, सध्या काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये नसल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जे आता सत्ताधारी पक्ष आहेत, भाजप असू द्या, शिवसेना असू द्या, कोरेगाव तालुक्यातला शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असू द्या, की त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली आहेत या मतदारसंघामध्ये, या गटामध्ये. म्हणजे तुम्हाला असं आव्हानात्मक वाटत नाही की हे कडवे आव्हान आहे आता सध्या विरोधकांचे तुम्हाला काय वाटतं याबाबत?
नाही, कसं आहे, संधी मिळालं तर संधीचं सोनं करणारी लोकं आम्ही आहोत. आम्ही काय गप्प बसणारी नाही आहे. आम्ही सत्तेत होतो यापूर्वी आणि त्या सत्तेचा आम्ही काय दुरुपयोग साहेब केलेला नाही, कधीच नाही. आज जे वातावरण दिसतंय हे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. माझ्या त्या 2 गोष्टीत लोकांच्या लक्षात येईल की मी कशाबद्दल बोलतोय. तर त्या वातावरणाला मुळात त्यातनं बाहेर येणं सर्वात पहिल्यांदा गरज आहे. त्याच्यानंतर काय आहे तर सामाजिक सलोखा राखणं ही ह्या आत्ता तालुक्याची किंवा राज्याची सर्वत्र गरज ती आहे. आणि सर्वधर्म समभाव ही आम्हाला गांधीजींनी घालून दिलेलं तत्त्व आहे. त्या तत्त्वाशी आम्ही राहू. आता राहिला प्रश्न कामाचा, तर कामं सत्तेशिवार ही करता आली असती, पण आता मी युवक आहे आणि युवक म्हणून एक मला संधी द्यावी आणि त्या संधीचं सोनं कसं करतो ते पाहावं. एकदा आमच्या गटालाही विशाल आनंदराव चव्हाण हा म्हणजे तुमचा मनगटाला धरून कामापर्यंत नेऊन आमचं काम करून देणारा माणूस आहे हे जाणवून देणार. तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि येणाऱ्या प्रत्येक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून असतील ते घरोघरी घराच्या उंबऱ्यापर्यंत दारापर्यंत पोचवायचं काम मी निश्चित करेन. पण आता तुम्ही या जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीला सामोरे जातात. तुमची नेमकी विकासाची भूमिका काय असेल, विकासाचा अजेंडा काय असेल? कारण ह्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा आहे की विकासाची भूमिका आहे, विकासाचं धोरण आहे, विकासाचा अजेंडा आहे. तुमचा काय असेल? विकासाचा अजेंडा मुळात आम्ही सत्तेमध्ये नाही आहे. आता जर आम्हाला या गटानं मला निवडून दिलं जिल्हा परिषद गटासाठी, तर जिथून जेवढा निधी मला आणता येईल तेवढा आणता येईल. आणि आमचे काही आमदार खासदार आहेतच, त्यांच्या माध्यमातून काय कामं इथं राबवते तितकं पाहतो आहे. आता आम्ही ज्या संस्था असतील आमच्या, काय काँग्रेस पक्षाकडे संस्था आहेत, शैक्षणिक संस्था, तिथं मी खूपदा लोकांना मदत केलेली आहे आणि करत आलेलो आहे आणि करत असतो. तिथं मला सहकार्य मिळतं, माननीय विश्वजित कदमांचं मिळतं, माननीय सतीश पाटलांचं मिळतं. म्हणजे राजकारणापुरतं, निवडणुकीपुरतं राजकारण न करता सातत्यानं समाजसेवा करून समाजकारण करणं ही तुमची भूमिका आहे एकंदरीत. हो, म्हणजे मी काय आहे, मी मुळात कुमटे सोसायटीला 2 वेळा निवडून आलो आहे आणि एकदा मला सिलेक्टेड, म्हणजे 2 वेळा इलेक्टेड आणि एकदा सिलेक्टेड, एकदा बिनविरोध म्हणून मी आणि गेले 14 वर्ष झालं मी सातत्यानं त्या संस्थेवर काम करतो आहे. तर त्या संस्थेत काम करत असताना आम्ही भरपूर योजना राबवल्यात. आता तो विषय नको, आपण जिल्हा परिषदेच्या ह्याच्यावर बोलू. पण आम्हाला तिथंही गावानं माझ्यावर प्रेम केलं आहे, कुमटे गावानं, आणि मी तिथंही काम माझं चांगलं केलेलं आहे. असं काय कोणतं डावलण्यासारखं मला कुठंही किंवा मला काय हानी पोचलं असं कुठंही मी वागलेलो नाही. लोकांच्या आत्तापर्यंत मी कुमटे गावात कार्यरत होतो. आता जिल्ह्यावर जायची माझी इच्छा आहे आणि काँग्रेस पक्षाची इच्छा आहे की एक चांगलं नेतृत्व आणि चांगला युवक आपण जिल्ह्यावर पाठवूया, असं आहे. आता लोक मला ॲप्रिशिएट करतील, माझी अशी अपेक्षा आहे. बघू, प्रचार चालू होतो आहे. मी आजपासून प्रचाराला लागतो आहे, ग्राउंड लेवलला उतरतो आहे. कॅम्पेन माझं रेडी होईल आज. बॅनर, बोर्ड, प्रचार यंत्रणा हे चालू राहील आजपासून, पूर्णपणे ताकदीनं उभी राहील. विशालजी, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की या कुमटे जिल्हा परिषद गटातून आपण निवडणुकीला सामोरे जातात, या जिल्हा परिषद गटातून. तर नेमकं आता म्हणजे तुम्ही सध्या काय करत आहात, तुमचा व्यवसाय काय आहे, ह्या जिल्हा परिषद गटातील लोकांना आवडेल की तुम्ही काय करतात, तुमचा परिचय सांगितलं या कुमटे जिल्हा परिषद गटातील लोकांना आवडेल, काय सांगाल याबाबत? मी मूळतः हाडाचा शेतकरी आहे आणि माझा व्यवसाय हा सातारा पंढरपूर रोडला हॉटेल केशरी एक्झिक्युटिव्ह नावाचा आहे. मला व्यवसायातलं पण बोतालजी, मी 10-12 वर्ष या व्यवसायात काम करतो आणि चांगल्या पद्धतीनं करतो. आणि म्हणजे शेतीनिष्ठ आहे का तर आहे आणि व्यवसायनिष्ठ आहे का तर आहे. व्यवसायाशी माझी चांगली नाळ आहे, शेतीशीही माझी चांगली नाळ आहे आणि माझा मित्रपरिवार चांगला आहे माझ्याबरोबर आणि आमच्यासारखे लोक आहेत, दोस्त, कंपनी. विशालजी, अगदी खरं आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही शेतीची तुमची नाळ आहे, तुम्ही हाडाचे शेतकरी आहेत असं म्हटलेलं आहे. या भागातील कुमटे जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर युवकांची बेरोजगारींचीही समस्या आहे. तर यावर आपण काय काम करणार आहात, काय सांगाल याबाबत? मी थोडासा शेतीप्रेमी आहे. तर आता नवीनच शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर होतो आहे. त्या AI टेक्नॉलॉजीसाठी जे काय करता येईल जिल्हा परिषदेला आम्ही विनंती करीन.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यासाठी काय फंड्स उपलब्ध होते का त्यासाठी प्रयत्न करीन आणि लोकांना टेक्नॉलॉजीकडं शेतीच्या टेक्नॉलॉजीकडं कसं मला नेता येईल आणि त्या टेक्नॉलॉजीचा त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्या टेक्नॉलॉजीसहित त्यांचंही त्या भरघोस उत्पादन मिळावं, त्यांच्या प्रापंचिक केल्याच्या अडचणी कमी व्हाव्या या दृष्टिकोनानं मी काम करीन. नवनवीन बियाणे, नवनवीन यांत्रिकीकरण यासाठी प्रयत्न 100% करीन मी. म्हणजे आणि त्याचबरोबर युवकांचा एक बेरोजगारीचा पण प्रश्न आहे, यावर काय काम कराल? आता हा बेरोजगारीचा प्रश्न हा सातारा जिल्ह्याचा नसून हा प्रश्न राष्ट्रीय आहे. हा राष्ट्रीय प्रश्न कुणी निर्माण केलेला आहे हा तुम्हालाही माहीत आहे. मी काय आता त्याच्यावर भाष्य करूच नाही. आमचे नेते माननीय राहुल गांधी यांनी हा प्रश्न सातत्यानं गेले 5-10 वर्षापासून आम्ही सांगतोय की देशभरात सांगतोय, हितच नाही देशभरात सांगतोय आम्ही की रोजगार 2 कोटी रोजगार, परत शाईन इंडिया, मेक इन इंडिया हे कुठं गेलं आहे ते तुम्ही शोधा. आता मी आपलं काय जिल्हा परिषद म्हणजे काय होतं, आखून दिलेल्या चौकोनात बोलावं आणि ते आमच्यावर संस्कार आहेत. आणि येत्या पुढच्या काळात आम्ही 100% त्या बेरोजगारीसाठी आमची कोर टीम काम करत आहे आणि मीही त्याच्यावर काय एक चांगले विचार येत्या काळात मांडेन आणि त्या बेरोजगारांना रोजगार द्यायचं निश्चित मी काम करीन. एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. विशालजी, आता ह्या जिल्हा परिषद गटातून आपण निवडणुकीला सामोरं जातो, कुमठी जिल्हा परिषद गटातून. आपणच योग्य कसे काय सांगायला बाबत? मी तरुण आहे, तडफदार आहे आणि कार्य करायची क्षमता आहे आणि माझ्यावर माझे श्रेष्ठी कोण आहेत ना त्याच्यावर खूप बरंच काय ठरतं. माझे श्रेष्ठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. माजी मुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. आमच्या मनात ते आजही मुख्यमंत्री म्हणूनच आहेत, तुमच्या मनात माझी असू द्या पण त्या श्रेष्ठीच्या हाताखाली काम करणारे आम्ही मंडळी आहे. आम्ही कार्यकर्ता म्हणूनच कार्य करत आलो आहे. तर या पद्धतीनं आम्ही करूया पुढे जाऊन. विशालजी, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आपण ह्या जिल्हा परिषद गटातून ह्या निवडणुकीला सामोरे जातात, तर आपण ह्या कुमठी जिल्हा परिषद गटातील जनतेला काय आवाहन करू इच्छिता? आव्हान एवढंच करेन की मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे. मला मशीननं सुद्धा साथ दिली आहे की 1 नंबरचं बटन, त्या 1 नंबरच्या नंबरावरती माझं नाव आहे विशाल आनंदराव चव्हाण आणि 1 नंबरचं बटन दाबून माझ्यासाठी सर्वांनी मताचं पावित्र्य राखून मला मतदान करावं. क्रमांक 1. आणि दुसरं सांगायचं म्हणलं तर मलाच मतदान का करावं, तर या मतदारसंघाला माननीय शंकरराव अण्णा चव्हाण यांचं कामाच्या स्वरूपानं किंवा त्यांच्या आशीर्वादानं हा मतदारसंघ खूप 25 वर्ष मला वाटते ते या मतदारसंघात आमदार म्हणून होते. तर आता आमच्यावर काय जबाबदारी आहे की त्याच संघटना वाढवून संघटित होऊन त्या झालेल्या पूर्वीच्या कामापेक्षा प्रचंड कामं अजून या मतदारसंघात झाली पाहिजेत आणि कामं केली तर काँग्रेस विचार निश्चित पोचवायचं, कामाच्या माध्यमातून पोचवायचं. आता हा सुरुवात आहे आणि येत्या काळात आम्ही निश्चित ती विकासगंगा लोकांच्या दारापर्यंत नेऊ एवढं मी सांगतो. तसंच पुन्हा एकदा मी आव्हान करतो, मी विशाल आनंदराव चव्हाण काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. कुमटे गट 27मध्ये उभा आहे. तर तुम्ही हाताच्या पंजासमोरील बटन दाबून मला बहुमान मतांनी विजय करावं एवढी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्याला कुमठी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विशाल आनंदराव चव्हाण यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. नेमके ते काँग्रेस पक्षातून या निवडणुकीला का सामोरे जात आहेत आणि या कुमठी जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवण्याची त्यांची भूमिका काय, त्यांचे विकासात्मक त्यांचा अजेंडा, विकासाचा अजेंडा काय, यावर असं सविस्तर असं विश्लेषण केलं. विशाल आनंदराव चव्हाण यांनी सह्याद्री विथ यूट्यूब चॅनलला वेळात वेळ काढून मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.